माझ्या विनंतीला मान देऊन आज येथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि प्रसार माध्यमांचं मी ट्रस्टच्या वतीने मनापासून स्वागत करतो। गेल्या 3 वर्षापासून म्हणजे आज आमचे समाजातील काही प्रमुख समाज बांधवांनी एकत्र येऊन संकल्पना केली किंवा या महाराष्ट्रात आपले चामुंडा मातेचं कुलस्वामिनी चामुंडा मातेचं मंदिर व्हायला पाहिजे। ही खूप वर्षापासूनची जी मागणी ती गेल्या 30-40 वर्षापासूनची, कारण की या चामुंडा मातेचं जे मंदिर आहे प्रमुख स्थान जुनागड राजकोटला गुजरात येथे चोटीला येथे भाविकांना खूप लांबचा प्रवास सहन करावा लागतो। त्या माध्यमातून काही आपल्याला करता येईल का, या संकल्पनेतून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या मंदिराची स्थापना धुळे शहरात व्हावी असे आमची एक सभा झाली आणि या सभेत मूळ जागेचा जो प्रश्न होता तो माझ्या घोषणेने सुटला आणि ही खाजगी जागेत आज आपण जे आज मंदिर उभं केलं आहे ते मंदिरची ती जागा 20/5/2022 रोजी ही जागेचं दान केली आणि या संकल्पनेतून आपण ट्रस्टचं रजिस्ट्रेशन केलं धर्मदाय ट्रस्ट। ते 23/8/2022ला रितसर धर्मदायकडे आपण रजिस्ट्रेशन केलं आणि त्या माध्यमातून 21/5/2023 गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माननीय माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाषबाबा भामरे आणि माजी आमदार आपले राजवर्धन कदम-पांडे यांच्या हातून या परिसराचं भूमिपूजन केलं आणि सर्व तळागाळातील गोरगरीब सगळे जेवढे भक्तगण भाविक आहेत, काही परदेशातील काही भाविक आहेत, या सर्वांच्या लोकसहभागातून हे जवळजवळ आजपर्यंत 77 ते 78 लाख 31 मार्च 2026 पर्यंतचा ऑडिट रिपोर्टच्या माहितीवरून 77 ते 78 लाख रुपयाचं ऑडिट केलेलं या वास्तूचं आज धुळे शहराचं वैभवात आज रूपांतर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज आपल्याला पाहायला मिळते। जे आम्ही 21 लोकांचं ट्रस्ट आहे संचालक आहे ते शिलेदारांनी गेल्या 3 वर्षापासून अहोरात्र मदत केली आणि या माध्यमातून आज हा प्राणप्रतिष्ठा सोहळा खूपच जवळ आहे। 2 ते 5 जुलैच्या दरम्यान याच परिसरात सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने संपन्न होते। या कार्यक्रमात आता उद्या सकाळी 10 वाजता 50 फूट उंचीचा त्रिशूळ आपण अनावरण आपले स्वामीनारायणचे मठाधिपती आनंदजीवन स्वामी आणि शहराचे आमदार लोकप्रिय आमदार आपले अनुप भैया यांच्या हातून सकाळी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजेला इथं आयोजित केलेला आहे। तरी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं त्या कार्यक्रमाला। परत या मातेची मूर्ती आता महाबलीपुरम तामिळनाडू इथून बनवली ब्लॅक स्टोन काळ्या पाषाणात 5 फूट उंच आणि 4.5 फूट रुंदची ही मूर्ती गेल्या 3 दिवसापूर्वीच इथे आगमन झालं आणि त्रिशूळ जो आपला 50 फूट उंचीचा आपला नेरहून आपले भारतातले प्रसिद्ध कारागीर त्यांच्याकडून बनवून आणलेले। त्याचप्रमाणे ही जी वास्तू आज आपण बघतोय तुम्ही डोळे टिपणारी जी वास्तू उभी केलेली त्याचे जे कारागीर आहेत त्याचे जे हे आपले वास्तुशिल्पकार आहेत ते सुरेश शिल्पी आणि आपले रंगाअण्णा शिल्पी ते देखील आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। तर त्यांनी अहोरात्र 3 वर्षापासून ही मेहनत केली आणि त्यांना हे काम बघून एकरा देवीचं जे आता खानदेश कुलस्वामिनीचं जे एक्सटेन्शन आहे ते देखील त्यांच्याच हातून मिळालेलं आहे। परत शिरपूरला प्रतिबालाजी ते देखील त्यांच्याच हातून झाले, ते देखील आज आपल्याला योगायोगाने आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत, ते देखील या घटनेचे साक्षीदार आहेत। तरी या कार्यक्रमाला प्रमुख आपले राजकीय म्हणजे आपले जयकुमार भाऊ बावल यांना त्यांची देखील कुलस्वामिनी चामुंडा माता आहे। परत गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री त्यांना देखील विनंती केलेली, ते देखील कार्यक्रमाला प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत गिरीश भाऊ महाजन आणि आपले स्थानिक आमदार अनुप भैया आहेत। नंतर साक्षीच्या मंजुळाताई गावित आहे, ग्रामीणचे आपले रामदादा भदाने, परत माजी आमदार आपले ग्रामीणचे कुणाल बाबा आहेत, नंतर आपले सुभाषबाबा भामरे या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा आज संपन्न होणार आहे। तुम्हाला अजून काही नवीन माहिती म्हणजे काही पाहिजे असेल आवश्यक तर तुम्ही विचारू शकता।